हे बघा मित्रांनो, आयुष आणि अनिकेत पुढे चाललेला आहे आणि आम्ही मागच्या बाजूने येत आहे। आणि हे बघा माझी मम्मी हे खाली उतरत आहे, बघा कशी उतरती आहे। तिला खूप आनंद वाटलाय, हसत आहे ती। आणि हे पाहू शकता किती भयानक दृश्य आहे रामेश्वरचं। हे बघू शकता किती मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत, ज्यांनी बनवल्या असतील त्याला खूप धन्यवाद आहे, त्याच्यामुळे आपण खाली जात आहे। हे बघा कोणतरी मागून ओरडत आहे आणि आयुष्यान ते बघा किती लांब गेलेले आहे। आयुष हात वर करून दाखव, बा किती लांब गेले। आपण ह्या इथून आता आलेलो आहे आणि मम्मी येत आहे खाली आणि आता इथून आपल्याला इकडल्या बाजूला जायचं आहे। आणि हे बघू शकता माझ्या मागे कसं दृश्य आहे। आणि हे चिंचेचे झाड आहे, इकडे किती ऊन असलं तरी इतकं गार वाटतंय ना, मस्त। आता तर ऊन नाहीये पण खूप छान वातावरण आहे। तुम्ही पण एकदा नक्की या। आणि हा व्हिडिओ बनवायचा मेन मोटिव्ह हाच आहे की तुम्हाला पण समजलं पाहिजे, कारण जे लोक येऊ नाही शकत ते व्हिडिओ बघून त्यांना आयडिया लागून जाईल आणि त्यांना पण बघायला भेटेल की रामेश्वर हे कसं आहे। चला पुढलं दृश्य दाखवतो। हे बघा मित्रांनो, पाहू शकता इथे इतकं छान वाटतं वातावरण आहे, जसं की जंगल, आणि खरंच जंगलच आहे हे। आणि इतकं छान वाटतंय मित्रांनो, हे दगड पाहू शकतात वरून पडलेले, इतकं मस्त वाटतंय मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगू नाही शकणार, इतकं मस्त वातावरण आहे। आणि हे शिड्या पाहू शकता, आपण आता ह्याच बाजूने आलेलो आहेत आणि आपण ह्या दिशेने चाललेलो आहोत। इथे बघा आराम करण्यासाठी पण खूप चांगली जागा आहे। इथे जत्राच्या वेळेस इथे श्रावणमध्ये जत्रा असते, प्रत्येक सोमवारच्या श्रावणमध्ये इथे जत्रा असते आणि इथे स्टॉल लावलेला असतो आणि खूप गर्दी असते, चालण्यासाठी पण जागा नसते मित्रांनो। आणि काय झाडे पाहू शकता, हे किती जुनं झाड आहे, हे वाळून गेलेलं आहे, त्याचं एक तर वय झालं असेल, नाही तर काय कीड वगैरे लागली असेल। खूप हे जुने झाडं आहेत, हे सगळं वन विभागाच्या अंडर येतं, त्याच्यामुळे इथं काही कोणत्याही पक्षाला आणि झाडाला हानी करण्याची परवानगी नाही। आणि जर कोणी हानी करताना सापडलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते, त्याच्यामुळे तुम्ही पण येताना याची सावधगिरी बाळगा। हे बघा आयुष्यन ते बघा कुठे आलेले आहेत, इथं ब्लॉग वगैरे काढत आहेत, अनिकेत साठे आणि आयुष क्षीरसागर। हे बघा मित्रांनो, आपण ह्या दिशेने आलेलो आहोत खाली या बाजूने आणि आपल्याला ह्या बाजूने